नमस्कार मंडळी, परफेक्ट RLDमध्ये तुमचं स्वागत आहे. तर खूप छान अशी आपण कुरकुरीत भजी बनवणार आहोत. तर ही भजी मी मिरच्यापासून बनवणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी 10 ते 11 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अशा मोठमोठ्या पाहून घेतलेल्या आहेत. ह्या मिरच्या जास्त तिखट पण नाहीत आणि थोड्याशा आपल्याला मिरच्या घेताना कोवळ्या बघून घ्यायच्या आहेत, जास्त निब्बर घ्यायच्या नाहीत. तर आता ह्या मिरच्या मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत. तर चाकूच्या मदतीने आपल्याला अशा प्रकारे मिरचीला कट देऊन घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता, यामधील काही बिया असतील तर त्या बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत. तर इथे मी सगळ्या मिरच्याला कट देऊन घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकता, आणि त्यामधील बीसुद्धा मी काढून घेतलेलं आहे. चला तर मग भाज्यासाठी लागणारं साहित्य पाहू. इथे मी बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला 1 वाटी बेसन पीठ टाकायचं आहे. त्यानंतर 2 चमचे आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे. तांदळाचं पीठ टाकल्यामुळे आपले भजी कुरकुरीत असे तयार होतील. तांदळाचं पीठ टाकून झाल्यानंतर इथे पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा धना पावडर टाकायची आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. अर्धा चमचा ओवा हातावर घेऊन आपल्याला चोळून टाकायचा आहे. थोडासा 1 चिमूट आपल्याला यामध्ये पापड खार टाकायचा आहे. पापड खार टाकल्याने भज्याला छान अशी चव येते. तर हे सगळं मिक्स करून घेऊ. मिक्स करून झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. एकदमच सगळं पाणी टाकायचं नाही, कारण पातळ होऊ शकतं. तर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ चांगलं भिजवून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे मी भिजवून घेतलेलं आहे. जास्त आपल्याला पातळ पण करायचं नाही आणि घट्ट पण करायचं नाही. घट्ट झाल्यावर काय होतं की मिरचीला जास्त पीठ चिकटलं जातं, त्यामुळे जास्त आपल्याला घट्ट पण करायचं नाही. इथे मी थोडंसं गरम तेल टाकलेलं आहे. गरम तेल टाकल्यानंतर आपल्याला हे पीठ चांगलं असं फेटून घ्यायचं आहे. गरम तेल टाकल्यामुळे काय होतं की आपले भजे कुरकुरीत व्हायला मदत होते. तुम्हाला जर तेल टाकायचं नसेल तर तुम्ही यामध्ये खायचा सोडा जो असतो तो 2 चिमूट टाकला तरीही चालतो. तरी ते आपलं पीठ भिजवून झालेलं आहे. आता मी हाताने सुद्धा थोडा वेळ फेटून घेते. अशा प्रकारे आपण पीठ फेटून घेतलं की भजी आपले चांगले कुरकुरीत तयार होतात आणि हे पीठ थोडंसं फुललंसुद्धा जातं. तर आपलं इथे पीठ तयार झालेलं आहे. आता यामध्ये अशा प्रकारे आपल्याला मिरची बुडवून घ्यायची आहे. जे आपण मिरचीला कट केलेलं आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडंसं पीठ गेलं पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला मिरची बुडवून घ्यायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता, मिरचीला आपल्याला जास्त पीठसुद्धा चिटकत नाही, कारण घट्ट केलं तर पीठ जास्त चिटकलं जातं आणि आपले जाड अशी भजी तयार होतात. त्यामुळे मी तर जास्त घट्ट केलेलं नाही. तर एक एक मिरची बुडवून आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे. जेवढी मिरची कढईमध्ये बसेल तेवढी मिरची आपल्याला कढईमध्ये टाकायची आहे. मध्यम आचेवर आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत. उलटपुलट करून आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत आणि कुरकुरीत होईपर्यंत भजी तळायची आहे. थोडासा इथे रंग बदलला की आपल्याला भजी काढून घ्यायची आहेत. इथे तुम्ही पाहू शकता, भजी आपली कुरकुरीत झालेली आहेत, छान अशी तळलेली आहेत. काढून घेऊ. तर इथे मी चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे. जे काही एक्स्ट्राचं तेल वगैरे त्यामध्ये असेल ते निघून जातं. तर दुसरी बॅच टाकताना आपल्याला गॅस इथे थोडासा वाढवायचा आहे आणि नंतर परत मध्यम आचेवर आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझा पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर इथे तुम्ही पाहू शकता, छान अशी आपली कुरकुरीत भजी तयार झालेली आहेत. भजी आपल्याला पलटून घ्यायची आहेत. पलटून उलटून कडक असे कुरकुरीत भाजून घ्यायची आहेत. तर खूप छान अशी भजी तयार होतात आणि ही भजी तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता, कारण मिरची जास्त तिखट पण नाही, किंवा तुम्ही पावाबरोबर सुद्धा ही भजी खाऊ शकता. तर खूप छान अशी आपली भजी तयार झालेली आहेत. इथे तुम्ही पाहू शकता, याला कुठेही तुम्हाला जास्तीचं तेल दिसणार नाही. तर मस्त अशी तयार झालेली आहेत. आता आपले मिरचीची जी भजी आहेत ते तयार झालेले आहेत, पण थोडंसं पीठ शिल्लक राहिलेलं आहे. त्यामुळे मी याच पिठामध्ये थोडीशी बटाट्याची भजीसुद्धा करणार आहे.
त्यासाठी मी एक बटाटा चिप्स करण्याच्या किसणीने किसून घेतला, स्वच्छ धुवून घेतला आणि पिठामध्ये बुडवून अशा प्रकारे मी कढईमध्ये भजी तयार करत आहे. तर खूप छान अशी बटाट्याची भजीसुद्धा तयार होतात. तर इथे तुम्ही पाहू शकता टम्म असे आपले बटाट्याची भजी जी आहेत ते टम्म असे फुगायला लागलेले आहेत. थोडेसे बटाट्याची भजी फुगले की आपल्याला पलटून घ्यायचे आहेत आणि कुरकुरीत होईपर्यंत ही बटाट्याची भजीसुद्धा आपल्याला तळून घ्यायची आहेत. अशा पद्धतीने बटाट्याची भजी केलेले सुद्धा खूप छान लागतात. तर आपले बटाट्याची भजी तळून झालेली आहेत, काढून घेऊ. तर तुम्ही जवळून पाहू शकता खूप छान अशी बटाट्याची भजी तयार झालेली आहेत. तर ही मिरचीची भजी मी चाळणीमध्ये काढून घेतलेली होती, ते सुद्धा एका ताटामध्ये काढून घेऊ. इथे तुम्ही पाहू शकता मिरचीची भजीसुद्धा कुरकुरीत अशी छान अशी तयार झालेली आहेत. ही भजी तुम्ही पावाबरोबर खाऊ शकता किंवा असेच खाऊ शकता, खूप छान लागतात. बाहेर पाऊस सुरू आहे त्यामुळे अशा प्रकारचे भजी सगळेच घरातली आवडीने खातात. तर इथे मी बटाट्याची भजीसुद्धा तुम्हाला दाखवते. खूप छान अशी बटाट्याची भजी फुललेली आहेत. इथे तुम्ही पाहू शकता. तर एक जे आहे ते मी तुम्हाला मोडूनसुद्धा दाखवते. तर इथे तुम्ही पाहू शकता आतली बाजू किती तुम्हाला मोकळी दिसत आहे. खूप छान अशी झालेली आहे. चला तर पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये.